वर्ध्यामध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये अख्खं कुटुंबच्या कुटुंब मृत्युमुखी पडलं। धक्कादायक बाब म्हणजे रानडुकराची कारला धडक बसल्यामुळे ही कार टँकरवरती आदळली आणि या दुर्घटनेमध्ये चौघांचा बळी गेला। नेमकं काय घडलं बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी प्रियंका, 8 वर्षांचा मुलगा प्रियांश आणि 3 वर्षांची माही। पती, पत्नी आणि 2 लहानगी गोंडस मुलं, आनंदी सुखी असं हे चौकोनी वैद्य कुटुंब। मात्र यापैकी कुणीही आता या जगात नाही। सोमवारची मध्यरात्र या वैद्य कुटुंबियांसाठी काळ रात्र ठरली। समुद्रपूर वर्धा महामार्गावर तरोडा शिवारात झालेल्या कार दुर्घटनेमध्ये अख्खं कुटुंब मृत्युमुखी पडलं। प्रशांत वैद्य सहकुटुंब आपल्या मूळ गावी माणगावला गेले होते। कारनं वर्ध्याला परतत असताना अचानक रानडुक्कर आडवं आलं। डुकराला धडक बसली आणि त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं। नेमक्या याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरवर कार जाऊन आदळली। दुर्घटनेत पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत वैद्य आणि मुलीचं नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। प्रशांत वैद्य नामक कर्मचारी आपले आहेत, त्यांची पोस्टिंग पोलीस ठाणे वडनेर या ठिकाणी आहे। ते त्यांचे मूळ गावी माणगाव या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाकरता परिवारासह गेलेले होते। ते रात्री कार्यक्रम आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने वर्धेकडे जात असताना तरोडा गावाजवळ त्यांचा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये त्यांची पत्नी प्रियंका वैद्य आणि 2 मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। एकाच वेळी अख्खं कुटुंब अपघातात मृत्युमुखी पडल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। या चौघांवरही माणगावात अंत्यसंस्कार करण्यात आले। एकाच कुटुंबातील चौघांची अंत्ययात्रा मन सुन्न करणारी ठरली। माणगावच्या गावकऱ्यांनी आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांनी साश्रू नयनांनी वैद्य कुटुंबियाला अखेरचा निरोप दिला। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।